सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे। माढा, मोहोळ, करमाळ्यात पूर स्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांना पुढील 2 दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। तर आजपासून पूरग्रस्त भागात 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू वाटप केलं जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे की हेवी रेनफॉल, आणि धाराशिव मध्ये अहिल्यानगर मध्ये पण येलो अलर्ट आहे। धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे। शेवटी धाराशिव आणि अहिल्यानगरचं जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते, म्हणून उद्या परवा पुन्हा काही गावांमध्ये पाणी शिरण्याची, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे, पण घाबरण्याची ही वेळ नाही आहे, एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे। आम्ही नक्की सगळे सोबत मिळून, नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या जिल्ह्यावर आलेली आहे त्याची सेवा लढूया आणि जिंकूया।